गोडवा टिकून ठेवण्यासाठी सुद्धा नम्रता अत्यंत गरजेचं आहे. कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये आपल्याला समजा जर नात्यामध्ये समजा गोडवा टिकून ठेवण्याची क्षमता समजा जर कोणत्या मानवी मूल्यामध्ये असेल तर ती आहे नम्रतेमध्ये. त्याच्यानंतर प्रगतीचा मार्ग तुम्हाला समजला, तुम्हाला नात्यामधील गोडवा टिकून ठेवण्याचं महत्त्व समजलं, तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला एकच समजलं असेल की नम्रतेचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे. आता यासाठी मी तुम्हाला एक छान उदाहरण देते की बघा, एक छान गोष्ट आहे बघा की एक विद्वान असतो, खूप महापंडित असतो, आणि एक नाबाडी असतो. त्या दोघांची गोष्ट आहे की विद्वान व्यक्ती जो असतो तो खरोखरच खूप व्यासंगी असतो अभ्यासाच्या प्रती, त्याच्या वेगवेगळ्या विषयामध्ये सखोल त्याला ज्ञान प्राप्त झालेलं असतं, तो पंडित असतो. पण एक नदीच्या काठावर राहत असतो. तो नदीच्या काठावर राहत असताना एकदा त्याला काय होते की त्याला दुसऱ्या गावाला जायचं असते. आता दुसऱ्या गावाला जायचं म्हणजे त्याला ती नदी ओलांडून जायचं आहे. आता नदी ओलांडून जायचं तर मग त्याला नाबाडी एक बोट त्याला करावी लागेल. तर त्याचं तो नाबाडीशी बोलतो आणि नाबाडी आणि तो बोटीमध्ये जायला लागतात. आता त्याला काय करायचं आहे की तो जवळपास अर्धा प्रवास करतो. अर्धा प्रवास केल्यानंतर मग त्याला एकदम आठवते की आपण नाबाडीशी तर काही बोलूनच नाही राहिलो. तर तो नाबाड्याला म्हणतो की का रे बा, तुला इतिहास येते का? तर तो नाबाडी म्हणतो, नाही बा, मी तर काही कधी शाळेत गेलो नाही, मला काही इतिहास येत नाही. तर तो म्हणतो की बापरे, तुला इतिहास येत नाही? तुला आपले कोणते राजे होऊन गेले, त्यांनी कोणते कोणते युद्ध केले किंवा कोणते किल्ले जिंकले हे तुला काहीच माहिती नाही? तो म्हणतो, नाही बा, मी कधी शाळेतच गेलो नाही. शाळेत गेलो नसल्या कारणाने मला माहीतच नाही की नेमकं इतिहास काय असतो. तर तो पंडित जो असतो, व्यासंगी पंडित जो असतो, महान असा जो व्यक्ती आहे, तर तो त्याला म्हणतो, नाबाड्याला म्हणतो, अगदी उपहासात्मक म्हणतो की अरे बापरे, तुझं तर पूर्ण आयुष्य, जवळपास 25% आयुष्य हे पूर्ण वाया गेलं, कारण की तुला इतिहासच माहीत नाही. मग आणखी थोडी पुढे जाते. पुढे जात असताना तो म्हणतो, त्याला एकदम आठवते की भूगोल माहिती आहे का रे बा? तो म्हणतो, मला भूगोल माहीत नाही. तो म्हणतो, तुला पृथ्वी कशी आहे, पृथ्वी गोल आहे का? नंतर ऋतुचक्र म्हणजे काय, किंवा पाऊस कसा पडतो, जलचक्र म्हणजे काय, हे तुला माहीत आहे का? आपल्या आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती कशी आहे? तो म्हणतो, माझं शिक्षणच झालं नाही, त्याच्यामुळे मला काही माहितीच नाही आहे. तो म्हणतो, जो पंडित आहे व्यासंगी, तो म्हणतो, बापरे, आता तर मला असं वाटते की तुझं 50% आयुष्य पूर्ण व्यर्थ गेलेलं आहे. मग पुन्हा पुढे बोट जायला लागते. जसजशी बोट पुढे जाते तसतसे याला आठवते की बा, याला तर गणित येतच असेल. मग तो त्याला म्हणतो की तुला हिशोब येतो का, तुला गणित येते का? तर तो म्हणतो, नाही बा, मी तर कधी गणित नाही शिकलो. तो म्हणते, तुला बेरीज वजाबाकी करता येते का? तो म्हणते, नाही, मला हे काहीच माहीत नाही. मी तुम्हाला पहिलेपासूनच सांगत आहे की मी शाळेतच गेलो नाही. आता मी शाळेत गेलो नाही तर मला इतिहास, भूगोल, गणित हे विषयच मला माहिती नाही की काय असतात नेमके. तो म्हणतो, व्यासंगी जो पंडित आहे, तो म्हणतो, अरे बापरे, फारच वाईट झालं. आता तर मला असं वाटते तुझं 75% आयुष्य पूर्ण व्यर्थ आहे, अजिबात तुझ्या आयुष्याचा फायदा नाही. तर तो बिचारा नाबाडी थोडंसं नाराजही होतो की बापरे, आपल्याला काहीच येत नाही, आपल्याला काहीच समजत नाही. त्याला खूप वाईट वाटते आणि तो नाव पुढे नेतच राहतो. असं करत असताना मग काय होतं, अचानक जोराचं वादळ येतो. खूप जोराचं वारा आणि वादळामध्ये त्या बोटीमध्ये हळूहळू पाणी जायला लागतं. जेव्हा बोटीमध्ये पाणी जायला लागतं तेव्हा मग तो जो व्यासंगी पंडित आहे, महान असा जो पंडित तिथे आहे, तर तो थोडासा घाबरतो. आणि घाबरल्यानंतर मग तो नाबाडी म्हणतो, बापरे, तुम्हाला म्हणते मला एकच प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणतो की कुठला प्रश्न? तर मला हे विचारायचं आहे की तुम्हाला पोहता येते का? तर तो म्हणतो, नाही, मला तर पोहता येत नाही. मग तुम्हाला पोहता येत नाही तर तुमचं तर म्हणते 100% आयुष्य पूर्ण व्यर्थ आहे. पण मी म्हणते, मला म्हणते इतिहास, भूगोल, गणित या गोष्टीचं जरी ज्ञान नाही तरी पण मला पोहता येते. पण मी तुमचं हे 100% आयुष्य काही वाया घालवणार नाही. तुला मी छानपैकी या काठावरून त्या काठावर नेऊ शकतो. आता तो नावाडी जो असतो, तो नावाडी मग त्याला धरतो, त्याचा हात पकडतो आणि बरोबर त्या व्यक्तीला नदीच्या काठावर एका साईडला घेऊन जातो. ती नाव तिकडे थोडी करत पाण्यामध्ये बुडलेली असते. मग त्याला खूप वाईट वाटत राहते की आपण एवढा मोठा पंडित आहोत, एवढ्या सगळ्या विषयाचं आपल्याला सखोल ज्ञान आहे, सगळं व्यासंग आहे, सगळे
सगळे विषय आपल्याला माहिती आहे, हे सगळं असून सुद्धा आपल्याला पोहता येत नाही. म्हणजे आपण आपल्या ज्ञानाचं, आपल्या समृद्ध अशा ज्ञानाचं सर्वांगीण, आपल्याला वाटत होतं की सर्वांगीण असं ज्ञान आपल्याकडे आहे, तर या सगळ्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही. नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, तर त्या पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान किंवा बाजूच्या जगामध्ये वावरताना आपल्याला त्या परिस्थितीला कशा पद्धतीने सामोरे जायचं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून तो जो नावाडी आहे तो नावाडी म्हणतो बघा, असं काही गरजेचं नाही. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला एक सगळ्यांना माहीत आहे की विद्या विनयेन शोभते, म्हणजे एखाद्यामध्ये समजा जर नम्रताच नसेल तर त्या विद्येचा काहीच फायदा नाही. तर नम्रता ही काय आहे, सर्वश्रेष्ठ असा आपल्याला मिळालेला एक दागिना आहे आणि त्या सर्वश्रेष्ठ दागिन्याचा नक्कीच आपण रोजच्या जीवनामध्ये उपयोग करायला पाहिजे. आता ही तुम्हाला छानशी गोष्ट झाली. आता याच्यानंतर मी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामधले तुम्हाला निसर्गातलेच उदाहरणं सांगते.